पनीर टिक्का बनवण्यासाठी 200 ग्राम पनीर घेतलेला आहे आणि त्याचे मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत। त्यानंतर एका भांड्यामध्ये 2 चमचे दही घेतलेला आहे। दही घट्ट असावं। आता या दह्यामध्ये चाट मसाला, जिरे पावडर, लाल तिखट, हळद, धणे पावडर, काश्मीरी लाल तिखट आणि कसुरी मेथी, सैंधव मीठ घेतलेला आहे। त्यानंतर बेसन घेतलेला आहे 2 चमचे। आता तडका पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवते। त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकून गरम केलेलं तेल या मिश्रणामध्ये ओतून घेणार आहे। तर तेल गरम करून टाकण्याचं कारण म्हणजे याच्यामध्ये जो बेसन घेतलेला आहे ते कच्चं आहे आणि कच्चं बेसन व्यवस्थित भाजलं जावं म्हणून मी याच्यामध्ये हे गरम केलेलं तेल ओतून घेणार आहे। आता हे सगळं मिक्स करून घेते। आता याच्यामध्ये जे कट केलेलं पनीर आहे ते घालून घेते। व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचा। पूर्ण मसाला सगळ्या पनीरला लागला पाहिजे आणि त्यानंतर हे अर्ध्या तासासाठी मी मॅग्नेट व्हायला बाजूला करून ठेवते। आता याला मसाला व्यवस्थित लागलेला आहे आणि मी फ्राय करायला घेते। तर मी तव्यामध्येच हे फ्राय करून घेणार आहे। मी ते बटरचा वापर केलेला आहे। तुम्ही तेल किंवा तुपाचा देखील वापर करू शकता। आता पूर्ण सगळं पनीर फ्राय करून झालेलं आहे आणि त्यानंतर इथे निखारा गरम करून त्याच्यावरती तूप सोडलेलं आहे आणि थोडा वेळ झाकण ठेवून हॉटेल स्टाईल पनीर टिक्का तयार झालेला आहे। तर तुम्ही देखील घरच्या घरी अशा प्रकारे पनीर टिक्का तयार करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा।